पुण्यातील रेव ड्रग पार्टीतील निखिल पोपटाणी आणि श्रीपाद यादव सराईत गुन्हेगार आहे। निखिल पोपटाणीवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। श्रीपाद यादववर पंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुण्यातील रेव पार्टी प्रकरण ज्या प्रकरणावरून खरतर कालपासून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली। काल या संदर्भातली सुनावणी देखील पार पडली, ज्यामध्ये सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे। ज्यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा देखील समावेश आहे। आणि त्यानंतर आता या रेव पार्टीतील इतर जे आरोपी आहे त्यांच्या तपासाला देखील वेग आल्याचं दिसून येतंय। यामध्ये निखिल पोपटाणी असेल, श्रीपाद यादव असेल, यांच्यावरती यापूर्वी देखील मोठे गुन्हे दाखल असल्याची माहिती सध्या समोर येते। श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता या 2 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर या दोघांवरही कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर पुणे रेव पार्टी प्रकरण शनिवारी रात्री पुणे पोलिसांनी अतिशय महत्त्वाची अशी कारवाई केली होती, मोठी कारवाई केली होती, ज्यामध्ये या रेव पार्टीवरती छापा टाकण्यात आला आणि त्यामधून 7 जणांना अटक करण्यात आली होती। ज्या सर्व आरोपींना सध्या 2 दिवसांची पोलीस कोठडी काल झालेल्या सुनावणीमध्ये सुनावण्यात आलेली आहे। आता या 2 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर या पुढची कारवाई कशा पद्धतीने होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर हे रेव पार्टी प्रकरण गाजण्याचं कारण असं होतं की ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा देखील या रेव पार्टीमध्ये समावेश होता, ज्यांनी ही पार्टी आयोजित केली असा आरोप सातत्याने करण्यात आला होता। खरं तर या संदर्भातला सखोल तपास सध्या केला जातोय। या तपासाअंती नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या सगळ्या प्रकरणावरती कालपासूनच मोठ्या प्रमाणात राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती आणि आता यामधील जे इतर आरोपी निखिल पोपटाणी आणि श्रीपाद यादव हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे।